किती डेमो दाखव गँग बघा आता. हट 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 हट. आपलं काय होऊ राहिलं, थोडंसं या साईडने गुडघ्यात चमक निघू राहिली, या साईडने थोडीशी. कारण की आपण त्या दिवशी हे मारलं तर पूर्ण गुडघा दुखत होता, पूर्ण पाय टाकता येत ना. आता 70-80% कव्हर झालं, फक्त एक नॉर्मल चमक दाखवतो. आम्ही शाळेत असताना एक झाड बघायचं, लाजोळू म्हणून एक झाड होतं पहा. हे जे पानं बघा, हात लावले कसे बारीक होत्या. किती डेमो दाखव गँग बघा आता. हट 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 हट. बघितलं ना का मुश्किल काम आहे. इकडून घरापासून तर पार ग्राउंड पर्यंत कुत्रेच कुत्रे. ओके, बारीक पिल्ला तर परत गँग तयार झाली. कमीत कमी आपल्या घरापाशी 5 ते 6 आहे, आणि परत शिवाजी महाराजच्या पुतळ्यापाशी परत ते 7-8 आहे. परत आश्रम शाळेमध्ये 20-25 आहे. परत इथं एक आहे रामरायचं, हा एक पॉईंट आहे. हा एक पॉईंट पाशी इथं 5-6 आहे. आपण ग्राउंडला एंट्री करतो तिथं 7-8 आहे. मग जाताना 50-60 कुत्रे लागते, 50-60. त्याच्यामुळे पायी आणि अवघडच इथं. तर तिकडे कुत्रे भुकू राहिले. ही गँग बघा मागे शिव राहिले अजून. तर चला, त्याच्यामुळं आपल्याला गाडी आणणं लागते. हे पायी काय खरं नाही. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपल्या 365 दिवस चॅलेंजचा 236वा दिवस आहे. तर चला, आज पण आपण पायी निघलो. आज थोडा प्रॉब्लेम, बुटाचं अर्ध्याच्या वरती सोल निघून गेलं. काल लक्षातच नाही आपल्याला चिपकवायचं. तर आज पूर्ण एक साईडने ढिल्लं वाटू राहिलं शूज. आज कोणत्याही हालतमध्ये आपल्याला चिपकावणंच लागेल. काय खरं नाही, पूर्ण शूज निघून जाईल. नाही तर आता लास्ट एंडिंग टाइम आला त्याचा. आता दरवेळेस आपण जाऊन दे, धकून घे. आता धकन नाही, कारण की पायच बाहेर निघू, आपले बोटच बाहेर निघू राहील पुढचे. पण हे कुत्र्याचं काय ते जुगाड करणं लागण राव. नुसतं कुत्रे. इकडं पण बघा, इकडं 7-8 आहे बघ. ग्राउंड कप पाशी आलो. आता प्लॉटिंग मध्ये एंट्री मारली आपण. अजून त्या समोर जायचंय. तर करणची गाडी तर नाही दिसत ना, आलं नाही वाटतं अजून. आलं 6 वाजले आता. इकडं पण आहे बघा, इकडं पण 5-6 कुत्र्याची कमीच नाही भाऊ इकडं रामराय इकडं आपल्या इकडं. करण आला बघा आता. आज आणली बॅग बिग सगळं आणलं तिने. चला, तर आलो ग्राउंडवर आपण आता. चला, ग्राउंडची तयारी करू. पट्टा टाक रे. मस्त लाईट लावली होती बरं आत्ता यायच्या आधी. जेवढी लाईट आहे सगळे, हे सगळे खांब्यावरची लाईट लावली. एवढा भयान उजेड पडतो ना व्हाईट. तर मी कॅमेरा काढला, मला शूटिंग करू म्हणलो, तेवढं बंद करून टाकलं ते बाबा. पूर्ण चमकत होते. काल घरी आल्याला सगळं सापडून घेतलं. कमीत कमी 350-400 स्टेजवर गाणे म्हणले होते. त्याच्यानंतर लोकांना काय लागतं आता, टाइमपास लागतो. कसं आहे, जे ट्रेंडिंगला जे लवकर फेमस होतं ते निघून जातं. कच्चा बदाम हे ते.
काल आज जास्त शोध पाय पुरा मलाई आणि त्यांना असं पाय ठेवलं पाच करणार मग झाला कंप्लीट आपला. तर आता काय करणार आहे आपण, नॉर्मल जॉगिंग करणार आहे आणि आजचा वर्कआउट काय आला आपण ॲप्स वर्कआउट करणार आहे आज. तर चला आता रनिंग काय करू. आपला गुडघ्याचा पेन नॉर्मल आहे अजून 10-15%. तर आता काय करू, याच ठिकाणी जॉगिंग करू आपण. मागे केली ती नाही का, याच ठिकाणी नॉर्मल स्लो स्लो राऊंड मारू. त्याच्यानंतर आपण ॲप्स वर्कआउट आपला आहे ते ॲप्स वर्कआउट करू जाऊ. तर चला चल इथेच राऊंड मारायची. तर आपलं काय होऊ राहिलं, थोडंसं या साईडने गुडघ्यात चमक निघू राहिली, या साईडने थोडीशी. कारण की आपण त्या दिवशी हे मारलं त्या पूर्ण गुडघा दुखत होता, पूर्ण पाय टाकता येत ना. आता 70-80% कवर झालं, फक्त एक नॉर्मल चमक निघू राहिली. त्याच्यामुळं काल आपण रनिंग नाही केली आणि आज पण थोडंसं नॉर्मल जॉगिंग केली, त्यामुळे थोडी चमक निघू राहिली. अजून 2-3 दिवस आपण करणार नाही, आता हे जर केलं तर अजून वाढन आपली. तर आता काय करू, वॉकिंग करू थोडीशी आणि आजचा ॲप्स वर्कआउट करू जाऊ. तर वॉकिंग करू राहिलो आपण आता. गोष्ट दाखवतो, आम्ही शाळेत असताना एक झाड बघायचं, लाजोळू म्हणून एक झाड होतं बा. हे जे पानं बघा, हात लावले कसे बारीक होत्या. तेव्हा लगेच पान आतमध्ये चालले जाते. आम्ही शाळेत असताना लय राहायचे आमच्या शाळेत, कारण इकडे शाळा होती आपली, त्याच्या बाजूला आजोबा शेत होते, असं झाडं लय होते पहिले. तर चला आता काय करू, वॉकिंग आणि करायला जॉगिंग बंद करायला. आता काय आपल्या रेग्युलरचं ॲप्स वर्कआउट काय ते बघू. चला आपली जॉगिंग आणि वॉकिंग कंप्लीट झाली. तर आता काय करू, आपला आजचा वर्कआउट आहे, आपण ॲप्स वर्कआउट मारणार आहे आज. तर चला ॲप्स वर्कआउटची तयारी करू. चले करण, फट्टा आणला का? फट्टा आणेल ते, फट्ट्यावर ते सामान ठेवून दे आणि तो फट्टा एमटी राहून दे.
तर हा सेट कम्प्लीट झाला तर चला दुसऱ्या सेटकडे जाऊ आता. तर चला आपण रेग्युलरमधले ॲपचे 3-3चं एक सेट म्हणजे असे 4 रेपिटेशन मारले, 4 झाले आपण, 4 रेपिटेशन मारले आपण. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आता. पाणी प्यायचं आहे का?
तर आज पूर्ण ॲप्स वर्कआउटच मारले सगळे, पण एवढं हे नाही इफेक्ट नाही पडणार एवढं मारून. कसं काय माहित, कारण सेट वाढवून लागेल आपल्याला तेव्हा इफेक्ट पडून. नाही मी तुम्हाला काल सेंड नव्हतं केलं हा. का तर टाईप ही कडक सरफेस आहे ना रे. असं मोशन मध्ये असं नाही का. काय फटका बसतो इथं, तसे लय दुसरे लय आहे, पण इथं फटका बसतो. इथं ग्राउंड असतं आणि मग लय भारी जमलं. तर चला आज काय करू, आता हे नॉर्मल तर बेसिक झाले. आता याच्यानंतर काय करू, हे आवर एक्सरसाइज हे बेसिक आहे, हे स्किप करू. हे काय होत नाही. आता आपल्याला नवीन नवीन असलं ना जो त्यांनी हे केलं ना तर लगे इफेक्ट पडतो. आता आपण दररोज प्रॅक्टिस झाली इफेक्ट पडतच नाही. तर आता काय करू, थोडंसं ॲडव्हान्समध्ये काय आहे ते बघू, ॲडव्हान्समधले ॲप्स बघू. आणि आता ॲडव्हान्समध्ये सुरू करू आपण. तर चला झाली सचिन. जरा चालला का ते चालला आता. तर चला आता काय राहिलं आपलं, झालं आजचं सेशन होतं ॲप्स वर्कआउट तर मारले आपण. आता काय कर, सपाटी राहिले आपले रेग्युलरमधले, सपाटी आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग. तर चला तर 6 ते 7 सेट मारले आपण 15-15चे. तर जास्त पंपिंग होऊ राहिली आता. पण एवढं पहिले आपण ॲप्स मारत होतो त्याच्यापेक्षा हे सपाटे सगळ्यात बेस्ट आहे. ह्याने थाईज पण होती, ॲप्स पण होते आणि चेस्ट पण होती. तिन्ही गोष्टी एकाच ह्याच्यात होती सपाट्यामध्ये. पण हे ट्रायसेप वाढू राहिले. पण रनिंगला प्रॉब्लेम येईल का काय माहिती ट्रायसेपमुळं. तरी स्किपिंगमध्ये उतरून जाईन, एवढं काय नसतं. ट्रायसेप आपण जागेवर बॉडी असली तर राहीन, पण आपण स्किपिंग मारेन, रनिंग करीन, त्यामुळे एक्स्ट्राच हे उतरून जातं. फक्त मेन बॉडी ती जाते फक्त बस.
झाला आजचा कंप्लीट. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला टाकून घे. चलो. तर चला, आजची वर्कआउट कंप्लीट झाला. आज केला ॲप्स वर्कआउट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. तर चला जायची तयारी करू आता. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय भारत.